नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, नवीन एक अपडेट आलेली आहे माझी लाडकी बहीण संदर्भात. तर आता कोणतीही बँक आपल्या खात्यातील पैसे कापणार नाही. त्याचबरोबर 1 ऑगस्ट पासून फॉर्म भरणाऱ्या महिलास या दिवशी मिळणार पैसे. तर 1 ऑगस्ट नंतर फॉर्म भरलेल्या महिलांना नेमके पैसे कधी मिळणार आहे आणि बँक संदर्भातल्या इश्यू संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला या सगळ्या गोष्टीची माहिती कळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो पुढील माहिती. बघा, बँक खाती वापरात नसल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून जमा झालेले पैसे बँकांनी दंडापोटी कापून घेतल्याचे समजत आहे. शासकीय योजनांच्या लाभातून अशी दंड वसुली न करण्याबाबत आम्ही विभागीय आयुक्त तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बँक व्यवस्थापनास सूचना करण्यास सांगणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी रविवारी दिली. तर मित्रांनो, माननीय आदितीताई तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे की बऱ्याच महिलांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले होते, परंतु महिलाच्या खात्यामध्ये कमी पैसे असल्यामुळे जसे या योजनेचे पैसे त्यांच्या खात्यावर आले तर त्या बँकेने सगळे पैसे कापून टाकले आणि महिला भगिनीच्या खात्यावर काहीच राहिले नाही. तर आता हे होऊ नये यासाठी माननीय बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे की त्यांनी बँक व्यवस्थापनास सूचना कराव्या की अशा प्रकारचे जे काही योजनातून मिळणारे पैसे आहे तर ते बँकांनी कापू नये. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, त्या काय म्हणाल्या. सातारा येथे रविवारी लाडकी बहीण योजना सन्मान सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमापूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तर मित्रांनो, सातारा येथे लाडकी बहीण योजना सन्मान सोहळा जो पार पडला तर त्या कार्यक्रम प्रसंगी माननीय बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. यावेळी त्या म्हणाल्या की यापूर्वी अनेक योजनांसाठी अनेक महिलांनी विविध बँकांमध्ये खाती सुरू केली होती, ती नंतर विनावापर झाली. अलीकडेच आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांनी अर्जासोबत नमूद केलेल्या खात्यात जमा केले. या योजनेसाठी आम्ही महिलांना नवीन खाती सुरू करण्यासाठीच्या सूचना दिल्या, मात्र तसेच काही प्रमाणात झाले नसल्याचे दिसून आले. योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर अनेक महिलांच्या खात्यातील रकमांचा आढावा घेतला असता अनेक खात्यावर अत्यंत कमी रक्कम असल्याचे दिसून आले. या जमेतून कोणतीही लाभरूपी जमा झालेले अनुदान कापू न घेण्याबाबत बँकांना सूचना करण्यात येतील. तर मित्रांनो, आदितीताई तटकरे पुढे म्हणाल्या की ज्यावेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून महिला भगिनींच्या खात्यावर या योजनेअंतर्गत पैसे ट्रान्सफर करण्यात आले तर त्यावेळेस बँकांनी विविध चार्ज पोटी अनेक महिला भगिनींचे पैसे कपात केलेले आहे. कारण महिला भगिनींचे पैसे तर होते, मात्र ते बँक अकाउंट इनॅक्टिव्ह होतं, म्हणजे त्याच्यावर कोणताही आर्थिक व्यवहार सुरू नसल्यामुळे जसे त्या खात्यावर पैसे जमा झाले तर बँकने ते पैसे चार्ज पोटी कपात केलेले आपल्याला दिसून येईल. त्यामुळे या ठिकाणी बाल विकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांनी आदेश दिलेले आहे सगळ्या बँकांना की अशा प्रकारचे महिला भगिनींना मिळालेले जे काही योजनेतून अनुदान आहे तर ते कापू नये. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना पहिल्या टप्प्यातील लाभ देण्यात आला आहे. या ठिकाणी बघा, 1 ऑगस्ट पासून समोर फॉर्म भरणाऱ्या महिलांना पैसे कधी मिळणार आहे. तर जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना पहिल्या टप्प्यातील लाभ हा 17 ऑगस्ट पर्यंत मिळालेला आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात दाखल झालेल्या पहिल्या टप्प्यातील अर्जाची छाननी सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता ऑगस्ट महिन्यापासून जे ऍप्लिकेशन आलेले आहे किंवा या योजनेसाठी अर्ज भरलेले आहे तर त्याची छाननी कालपासून सुरू झालेली आहे. यातील पात्र अर्जदारांना 2 महिन्याची रक्कम देण्यात येणार आहे. अनेक महिलांची खाती आधारशी जोडली गेली नसल्याने योजनेचा लाभ मिळण्यापासून अडचणी येत आहेत. या अडचणी कमी करत सर्वच महिलांचा योजनेत सहभाग होण्यासाठी जिल्हा पातळीवर आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना
जिल्हा प्रशासनास देणार असल्याचे यावेळी आदितीताई तटकरे यांनी सांगितले. तर मित्रांनो, या ठिकाणी आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या महिलांनी जुलै महिन्यात फॉर्म भरलेले होते आणि ते फॉर्म 31 जुलैपर्यंत भरलेले होते, तर त्या सगळ्या अर्जाचा निपटारा करून 17 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे. आणि ज्या महिलांनी 1 ऑगस्ट पासून फॉर्म भरलेला आहे, तर त्या महिलांच्या अर्जाची छाननी सोमवारपासून सुरू झालेली आहे. आणि या अर्जातील जे काही पात्र अर्जदार आहे, तर त्यांना एकत्रित 2 महिन्याची रक्कम, जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याची रक्कम ही 15 सप्टेंबर पर्यंत देण्यात येणार आहे. कारण 15 सप्टेंबरला दुसरा हप्ता येणार आहे. तर या पाठीमागे एक अडचण येत असल्याचंही त्यांनी सांगितलं की अनेक महिलांची जी काही खाती आहे तर ती आधारशी जोडली गेलेली नसल्यामुळे पैसे ट्रान्सफर करताना अडचणी येत आहे. आणि ह्या अडचणी दूर करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनात सूचना करण्यात येतील असेही आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहे की सगळ्या बँकांनी इथून पुढे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारे जे काही पैसे आहेत तर त्या पैशाची खात्यातून कपात करू नये. त्याचबरोबर ज्या महिला भगिनींनी 1 ऑगस्ट पासून ते समोर फॉर्म भरलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे 15 सप्टेंबरला पैसे जमा होणार आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.